प्रकारे पास्टरांना आमच्या इथं पाठवल्याबद्दल खूप खूप आभार मानते. त्यांच्याद्वारे जे काही वचन आम्हाला सांगशील परमेश्वरा ते आम्ही आत्मसात करू अशी तुझ्या मी प्रार्थना करते परमेश्वरा. माझ्या परिवाराच्या ज्या ज्या काही इच्छा आहेत परमेश्वरा त्या प्रभू येशूच्या नावात तू सगळ्या पूर्ण करशील अशी मी अपेक्षा करते परमेश्वरा. प्रभूच्या नावात मागते म्हणून तुझे आहे. आमेन. अंतिम समय चाललाय ना, चाललंय ना अंतिम समय. माहिती का कोणाला अंतिम समय एंड कधी होणार येते का कोणाच्या मनामध्ये की अंतिम समय या समयाला एंड होणार आहे किंवा प्रभूंनी ही काल मर्यादा एंड समयाची ठेवली कळतंय कोणाला? म्हणून प्रभूच्या हातामध्ये या पृथ्वीचं आजही नियंत्रण आहे. इतकं पृथ्वीचं नियंत्रण प्रभूने आपल्या हातात ठेवलंय प्रियांनो. हा झाडाचा पत्ता देखील प्रभूच्या आज्ञा घेतल्याशिवाय हालत नाही. इतकं प्रभूचं आजही पृथ्वीवर आपलं वर्चस्व आहे. सैतान जरी गरजणाऱ्या सिंहासारख्या डरकाळ्या फोडतोय पण सैतानाला तो अधिकार नाही जो अधिकार आमच्या प्रभूच्या हातात आजही आहे. म्हणून अंतिम समय कोणत्या समयाला समाप्त होणार आहे हे कुणीच सांगू शकत नाही. पण अंतिम समयाचा अंत आमचा देवबाप आता करणार आहे हे मात्र निश्चित आहे. आणि हा समय जेव्हा अंतिम समय एंड होणार आहे त्यावेळेला आम्ही या पृथ्वीवर दिसणार नाही. जे या पृथ्वीवर दिसणार नाही ते प्रभूबरोबर जाणारे प्रियजन आहेत. आणि जे या पृथ्वीवर थांबणार आहेत त्यांचा 7 वर्षाकरता सैतान हिशोब किताब घेणार आहे. 7 वर्षाचा कालावधी सैतानाला दिलेला आहे. आणि 7 वर्षानंतर काय होणार आहे माहितीये प्रियांनो? माहितीये का 7 वर्षानंतर काय होणार आहे? बघूया जरा वाचनातून 7 वर्षानंतर काय होणार आहे. प्रगटीकरण 20वा अध्याय काढलं 7वं वचन वाचा. की 1000 वर्ष संपल्यावर सैतानाला तेजेतून बंधमुक्त करण्यात येईल. नाही 20वा अध्याय 7वं वचन 7वं वाचलं का? सहावं. पहिल्या पुनरुत्थानानंतर ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करतील. 1000 वर्ष राज्य करण्याचा पिरियड आमचा सुरू होणार आहे. कारण प्रभू परमेश्वराची जी आशा एदेन बागेमध्ये हव्वेने सैतानाचं ऐकून केलं ती आशा आमचा देवबाप पूर्ण करणार आहे. 1000 वर्ष आम्ही त्या कालावधीमध्ये प्रभू बरोबर राहणार आहे. म्हणून वचन काय सांगतं? पहिल्या पुनरुत्थानात ज्यांना भाग आहे ते धन्य. आम्हाला भाग देण्याचं प्रभूने ठरवलेलं आहे. आम्ही त्यामध्ये जावं ही प्रभूची इच्छा आहे. आणि हा अंतिम समय तयारीचा समय चाललाय. सेवकांच्या माध्यमातून तुमची प्रभू बरोबर राज्य करण्याची तयारी सेवकांच्या मार्फत व्हावी म्हणून सेवक आपल्या घरी येतात. सेवक असेच येत नाही. आज विश्वासणाऱ्यांना सेवकांबद्दल काही वाटायला सुरुवात झालेली आहे.
का झाली? त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण इतके सेवक झालेत की विश्वासणाऱ्यांना काय विश्वासणाऱ्यांना प्रश्न पडतो की आमच्या घरी एवढे सेवक येतात, यांनो काही जणांना आवडतं, काही जणांना आवडत नाही. हाताचे बोट सारखे आहेत का? या बोटाला सगळं मान्य असलं तर जरुरी नाही या बोटाला सगळं मान्यच होईल. हा बोट या एखाद्याचा तरी विरोध करीन का नाही? एवढे येतात, एक जण नाही आलं तर बरं होईल, जरा आम्हाला पण विसावा भेटन, विश्रांती भेटन. हार सेवक आल्यावर विश्वासणाऱ्याला बसावंच लागतं, कारण विश्वासणाऱ्यांना एवढी तर देव बाप्पाने समज दिलेली आहे की सेवक यू, ब्रदर यू, सिस्टर यू, ते जर आमच्या घरी प्रेयरला आले तर आम्हाला प्रार्थनेला बसणं गरजेचं आहे. एवढं तर विश्वासणाऱ्यांना कमीत कमी कळतंय. बाकीचं काही कळू अगर नाही कळू. बाकीचे मग सेवक गण जे येतात प्रेयरला ते शिकवतात वचनातून की तुम्हाला कसं प्रभूमध्ये चालायचं. आज आपला हा विषय नाही संदेशाचा, एक विचार देव बाप्पाने दिला म्हणून हे तुम्हाला सांगितलं. आम्ही 1000 वर्ष प्रभू बरोबर राज्य करणारे बनावे म्हणून आजही सेवक आत्म्याच्या प्रेरणेने विश्वासणाऱ्यांकडे जात आहेत. आणि ज्या परिवारात देवाचा दास आत्म्याच्या प्रेरणेने जातो ते विश्वासणारे धन्य आहेत. धन्य शब्दाने देव बाप्पांनी सुरुवात केली की ज्यांना पहिल्या पुनरुत्थानात भाग आहे ते धन्य आहेत आणि ते प्रभू बरोबर 1000 वर्ष राज्य करणारे. त्या राज्यासाठी देव बाप्पूंची तयारी करत आहे. प्रियांनो, सेवक अशीच जात नाही. तर सेवकांना हे तर माहिती आहे ना की मी जिथं चाललो ते पण प्रभू मध्ये आहेत. सेवकाला एवढी तर कल्पना आहे का नाही, बाकीची सोडा, त्यांचं कसं वागणं आहे काय तो भाग वेगळा आहे, पण एवढी तर सेवकाला कल्पना आहे ना की ज्या ठिकाणी मी चाललो ते प्रभूवर विश्वास ठेवणारे प्रियजन नाही. एवढी तर माहिती असन का नसन? ज्याला याची माहिती नसन तो येईल का प्रार्थनेला? आता या तुमचा कोणता मोहिनीनगर भाग आहे का बरं? मी याच घरात येतो. या मोहिनीनगरला तुमचंच घर आहे का? बाकीचे नाहीत का घर? का बाकीच्या ठिकाणी जात नाही? कारण प्रभूने ज्यांची निवड केली ना त्यांच्याकडे प्रभूचा आत्मा जातो. म्हणून तुम्ही फार धन्य आहात प्रियांनो की देवबाप तुमची भेट घ्यायला येत आहे. आज हे आपलं संदेशाचं वचन नाही, आपलं संदेशाचं वचन आता काढूया आपण कलसेकराचं पत्र. फिल्पेकराच्या नंतर गलती फिल्पे पुस्तक सांगा मला. मग मागे या, मागे इकडं थोडस मागे या. बघा आता कलसेकराचं लागलं का? हा, इकडं मागच जात, अजून थोडं माग लागलं. कलसे दुसरा अध्याय काढा. काढला. 6वं वचन वाचा. प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. तुम्ही येशू ख्रिस्ताला जसे स्वीकारले आहे त्याप्रमाणे ख्रिस्तामध्ये चालत राहा. आज किती जण ख्रिस्तामध्ये ख्रिस्ताच्या सांगण्यासारखे चालत आहे? किती जण चालत आहेत आज? किती जणांना वाटतं खरोखर आम्ही तन ख्रिस्ताने जे सांगितलंय त्याप्रमाणे आम्ही चालत आहोत म्हणून? आज कसे चाललेत माहितीये का ख्रिस्तामध्ये चालणारे विश्वासणारे? हे बघा प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. सेवकांनी ना काही गोष्टी विश्वासणाऱ्याच्या मनावर अशा ठसावल्यात ना आणि अशा सांगितल्यात ना तर काही विश्वासणारे ना वचनाविषयीनं तेच सेवकाचं धरून चाललेत. आणि सेवेमध्ये काही जण मला बोललेच असे. प्रियांनो, देवाचं वचन जिवंत वचन आहे, ते जिवंत. आणि हे जिवंत वचन
देवाचा आत्मा कितीही वेळेस आपल्या संदेशातून आपल्या विश्वासणाऱ्याला सांगण्याची इच्छा ठेवतो. पवित्र आत्म्याला कुणी म्हणू शकत नाही या संदेशात हे वचन झालं, आता परत कस काही संदेशात हे वचन आलं. मी माग एकदा सांगितलं होतं, वाटतं कुठं सांगितलं होतं माझ्या लक्षात येईना, पण मी बोललो होतो एक वाक्य प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने की देव बाप एक वचनातून 1,00,000 वेळेस संदेश द्यायला समर्थ आहे. देवाजवळ तेवढे विषय आहेत, देवाजवळ तेवढं बोलायचं सामर्थ्य आहे. देवाचा आत्मा साधारण आत्मा नाहीये प्रियांनो. आमच्यासारखा जशी आमची बुद्धी विचार करती असा पवित्र आत्मा नाही. पवित्र आत्म्याला जिथं गरज वाटत ना की मला या वचनातून बोलायचं आहे, तो बोलल्याशिवाय राहणार नाही. सेवकांनी असं सांगितलंय काही विश्वासणाऱ्यांना की XYZ वचनातून जर संदेश झाला तर परत त्या वचनातून संदेश येऊ शकत नाही. कुठं लिहिलंय बायबल मध्ये असं की ह्या वचनावर जर संदेश झाला तर देवाचा आत्मा पुन्हा त्या वचनावर बोलू शकत नाही. पवित्र आत्म्याला पुन्हा त्या वचनातून बोलता येणार नाही. यांनो, मनुष्याने सगळ्याची थट्टा करावी, वचनाची कधी थट्टा करू नये. हे वचन तुम्ही लिहिलं नाही, हे देवाच्या आत्म्याने लिहिलंय. आणि देवाच्या आत्म्याने ते वचन कशा अनुषंगाने लिहिलंय ते देवाच्या आत्म्याशिवाय कुणाला सांगता येणार नाही. पण आज काही बहादर संदेश देत असताना वचनाबद्दल पण चर्चा करतात. कधीच वचनाची चर्चा करू नये प्रियांनो. आणि कधीच कोणत्याच व्यक्तीला त्याच्या भावना दुखवू नये. एकच वचनातून बोलतात. अरे देव एका शब्दातून बोलन, त्याला जर गरज भासली तर तो एक शब्द आहे ना, एक वचन नाही, एक शब्द, एक शब्दातून बोलायचं सामर्थ्य पवित्र आत्म्याजवळ आहे. पवित्र आत्मा आमच्यासारखा साधारण आत्मा आहे का? जशी आमची बुद्धी विचार करते तसा? म्हणून देवाने वचनात सांगून ठेवलंय, संदेशाचा धिक्कार करू नका. पण आजचे सेवक आणि काही विश्वासणारे या शब्दाला मानित नाही आणि एकमेकाच्या संदेशाचा धिक्कार करतात, कुरकुर करतात, काही अपशब्द संदेशाच्या विरोधात बोलतात. अरे बोलणाऱ्याला जर देवाचा आत्मा म्हणतो हे सांग, तर तो सांगितल्याशिवाय राहील का? फक्त का माझ्याजवळ काय आहे का? फक्त बायबल घेऊन तुमच्या समोर आहे. केलं होतं का पाठ? मी आल्यावर आपला दुसराच विषय चालला होता ना, शेतीचा विषय चालला होता ना. पण एक फोन आला त्याच्यामुळे तो शेतीचा विषय आपण स्टॉप केला आणि प्रभूकडे आलो. कारण कधी कधी प्रभू पण मध्ये मध्ये व्यत्यय आणतो ना, तर ते कारणासाठी आणतो की आता सेवा करा, एक स्टॉप करा तुमचं. म्हणून तो विषय थांबवला आणि प्रभूच्या वचनाकडे आपण आलेलो आहोत. प्रियांनो, कोणीही संदेशाचा धिक्कार करू नये. आणि ज्याने संदेश ऐकलाय ना त्याने त्या संदेशाप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर तुम्हाला आशीर्वाद. नाही तर काही जण या कानाने घेतात, या कानाने सोडून देतात. बहुसंख्य जणांचं असं चाललंय. कमीत कमी अंतिम समयामध्ये तर याला ब्रेक लावा. अंतिम समयात अतिशय मोलाचं देव बाप बोलायचं देवाच्या आत्म्याने ठरवलंय. आणि काय मोलाचं बोलायचं ठरवलंय जरा वचनातून बघू आपण. कलसेकरांचं पत्र काढलंय ना, कलसे माग या, माग 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 इकडं. हा, कलसे लागन. आता लागलं ना, पहिला अध्याय काढा, 26वे वचन वाचा. जे रहस्य युगाने पिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्यांच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे, हे वचन होय. अंतिम समयामध्ये देवाचा आत्मा त्याच्या मनामध्ये जे आहे, जे त्यांनी ठरवलंय की माझ्या विश्वासणाऱ्यांना मी हे कळवणार आहे, ते पवित्र आत्मा सेवकाच्या मुखातून सांगितल्याशिवाय राहणार नाही.
पण ते पवित्र जन कोण आहे ते फक्त पवित्र आत्म्याला माहित आहे. आज जो तू स्वतःला पवित्र जन म्हणवितो चांगली गोष्ट आहे. तुम्ही स्वतःला पवित्र जन म्हणविता चांगली गोष्ट आहे. कोण आपल्या शरीराला म्हणन मी अपवित्र जन आहे? कुणी म्हणन का? कुणी म्हणणार नाही. पवित्र जन म्हणणं चांगली गोष्ट आहे, पण तुमचं आचरण पवित्र जनासारखं आहे का याच्याकडे लक्ष देता का तुम्ही? मी जर स्वतःला पवित्र जन हे संबोधितो तर माझं वागणं पवित्र जनासारखं आहे का? आज बहुसंख्य सेवक आणि विश्वासणारे या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि डायरेक्ट नका प्रभू आला मी स्वर्गात जाईन. त्यांना स्वर्ग म्हणजे इतकं साधारण गोष्ट वाटू राहिली आणि इतकी सोपी गोष्ट काही जणांनी स्वर्गाची बनवली. पण स्वर्ग एवढी सोपी गोष्ट नाहीये. स्वर्गामध्ये देव जरूर आपल्या लोकांना घेणार आहे, पण ज्यांनी वचनाप्रमाणे आचरण करण्याचं ठरवलंय त्यांच्यासाठी तो दरवाजा उघडा आहे. तो दरवाजा कोणासाठी उघडा नाही. कुणी येईन जाईन स्वर्गामध्ये म्हणून पेत्राला दरवाजावर उभं केलंय. पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी जो संदेश दिला ना, देव बाप्पाच्या शेवटच्या फायनल निकाल दिलेला आहे. फायनल देव बाप्पाची इच्छा पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी आपल्या प्रजेला आपल्या जगातल्या लोकांना दिली. पण आज पेत्राच्या संदेशाचा किती विरोध चाललाय ना विरोध. काही जण म्हणतात आम्ही कशाबद्दल ऐकायचं पेत्राचं ऐकायचं म्हणल्यावर येशूचं कोण ऐकन? मग पेत्र कुठून बोलत होता पेंटिकॉस्टच्या दिवशी? पाठ केलं होतं का त्यांनी? अग्नीची जीभ आली होती, त्या जिभेने जे सांगितलं ते पेत्राने सांगितलंय आणि त्या अग्नीची जिभेची इच्छा पेत्राने पूर्ण केली म्हणून पेत्राला रिवॉर्ड देण्यात आलेला आहे. स्वर्गाच्या राज्याच्या किल्ले दिलेत आणि स्वर्गाच्या दरवाज्यावर त्याला उभं केलेलं आहे. त्याने देवाच्या आत्म्याची इच्छा पेंटिकॉस्टच्या दिवशी पूर्ण केली म्हणून देवाच्या आत्म्याने त्याला बक्षीस दिलंय. पण आजच्या विश्वासणाऱ्यांना पेत्र म्हणजे कुरकुरीचा विषय, वादविवादाचा विषय, थट्टेचा विषय, न जाणे आणखी कशाचा विषय वाटतोय. म्हणून प्रभू वचनात म्हणला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे माझ्याजवळ द्यायला वेतन नाही. भावी जीवनामध्ये कधीच पेत्राच्या विरोधात बोलू नका प्रियांनो. त्याने ती देवाची इच्छा पूर्ण केली प्रियांनो, जी इच्छा पवित्र आत्म्याने पेत्राकडे केली होती. जो पेत्र 3 वेळेस प्रभूला नाकारित होता त्याच प्रभूने त्याच पेत्राकडून आपली शेवटची इच्छा पूर्ण करून घेतली आणि प्रभू परमेश्वराची शेवटची इच्छा पेंटिकॉस्टच्या दिवशी देव बाप्पाने प्रगट केली. पण पेंटिकॉस्टचा संदेश आज किती जण ऐकतात? किती जण आज पेंटिकॉस्टचा संदेश मान्य करतात की हा संदेश पेत्राने अखिल पृथ्वीवर जे प्रभूवर विश्वास ठेवणारे आहेत त्यांच्यासाठी दिलाय? आता 2 डॉक्टरीन आहेत, एक प्रेषित 2:38ची डॉक्टरीन आणि मत्ते 28:19ची डॉक्टरीन. सेवक खुलेआम 2 डॉक्टरीनचा उल्लेख संदेशामध्ये करतात, चर्चमध्ये करतात, हाऊस प्रेयर मध्ये करतात. 2 डॉक्टरीन आहे. एकच डॉक्टरीन घ्यायची, एक डॉक्टरीन सोडून द्यायची. मग एक डॉक्टरीन सोडून द्यायची ते सोडण्यासाठी देव बाप्पाने वचन बायबल मध्ये ठेवलंय का? काही डॉक्टरीने आणले त्यांनी हे वचन विश्वासणाऱ्याने ऐकू नये यासाठी. देवाची डॉक्टरीन काय सांगते माहितीये? मागील संदेशात मी सांगितलं होतं, पवित्र आत्मा पुन्हा मला आठवण करून देतोय आणि त्याच वचनाकडे तुम्हाला मी घेऊन जाणार आहे. योहान कृष्ण वर्तमान, योहान, मत्ते, मार्क, लूक, योहान. तिकडं नाही, जुन्या करारात नाही, नवीन करारात. काढलं? काढलं? 10वा अध्याय काढा.
16वं वचन वाचा. या मेंढरवाड्यातील नव्हे अशी माझी दुसरी मेंढरे आहे, तीही मला आणली पाहिजे. ती माझी वाणी ऐकतील, मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. ही आहे देवाची जिवंत डॉक्टरीन. या डॉक्टरनी प्रमाणे देवाच्या आत्मेची इच्छा आहे विश्वासणाऱ्यांनी करावं. पण आज या वचनाचा देखील विपर्यास वेगळ्या तऱ्हेने चाललाय. या मेंढवाड्यातली नवत अशी माझी दुसरी मेंढर म्हणलं म्हणजे मत्ते 28-19 वचनाची सेवा करणारे म्हणतात प्रेषित 2:38 वचन मानणारे इकडं आणायचे आहेत. वचन नाही सांगत असं, वचन उलट सांगतंय. वचन सांगतंय जे मत्ते 28-19 वचनाला मानतात त्यांना या मेंढवाड्यात आणा. ते या मेंढवाड्यात यावं म्हणून आदास येतोय. मला मागील दिवसामध्ये म्हणायचे ब्रदर विश्वासणारे म्हणायचे सेवकही म्हणायचे, पण आता नाही म्हणत बर का. आता एवढ्यात आहे ना नाही म्हणत. आता एवढ्यात आता बंद झालंय त्यांचं बोलणं हे. न तर माग मला हार विश्वासणारा हार देवाचा सेवक म्हणायचा. ब्रदर तुम्ही सेवा करता ना चांगली गोष्ट आहे, आम्हाला आनंद वाटतो तुम्ही सेवा करता, पण तुम्ही ही सेवा विश्वासणाऱ्यांमध्ये करू नका. ज्यांचा प्रभूवर विश्वास नाही त्यांच्याकडे ही सेवा करायला जा. हर जण मला म्हणायचा, पण आता एवढेच आहे ना मध्ये काही गडबड्या झाले ना तेव्हापासून हे शब्द आता विश्वासणाऱ्याने बंद केलेत आणि सेवकांनी बंद केले. प्रियांनो, मनुष्याच्या विरोधात कुणी बोललं ना तर देव सहन करीन, पण जर कुणी देवाच्या वचनाच्या विरोधात बोलेल देव येतो. तो काय तुमच्यासारखा साधारण व्यक्ती आहे का? साधारण व्यक्ती देव? प्रियांनो, आज देवाला पण बोलावं नाही, बोलायची वेळ आलेली आहे अंतिम समयामध्ये. काही जणांनी ना देवाला एकदम साधारण समजायला लागलेले आहेत आणि मनाचीच बुद्धी चालवायला लागले देवाच्या नावाखाली. आपली बुद्धी कधीच चालवू नका. म्हणून नीतिसूत्रात सांगितलंय मनुष्याचे ज्ञान देवासमोर मूर्खपणाचे आहे. नीतिसूत्र तुम्ही जरूर वाचत जा प्रियांनो. त्याच्यात भरपूर गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे. मनुष्याचं ज्ञान देवासमोर काय आहे त्याची किंमत देव बाप्पाने सांगून ठेवली नीतिसूत्रामध्ये. प्रियांनो, सेवकाने विश्वासणाऱ्याने फक्त देवाचा आत्मा जे सांगन त्याप्रमाणे चाललं पाहिजे. याच्यामध्ये सेवकाची आणि सेवा करणाऱ्या विश्वासणाऱ्याची धन्यता आहे. पण आज वचनाला धरून काही पण बोलत आहेत, काही सांगत आहेत आणि विशेष करून प्रेषित 2:38 वचन म्हटलं की त्यांना टॉपिकच भेटला समजायचा. मग मला म्हणलं ब्रदर तुमचे प्रेषित 2:38 वचनवाले किती चर्च आहेत, किती विश्वासणारे आहेत सांगा बरं आम्हाला. आमचे मत्ते 28-19 वाले बघा जागोजागी तुम्हाला सापडतील. इतके सापडतील ना की तुम्हाला कळणार नाही इतके सापडतील. तुम्ही त्याच्यातच होते पण त्याच्यातून बाहेर निघले ना आता ही सेवा करायला लागले, ना तर तुम्ही याच्यातच होते का नव्हते. ज्या विश्वासणाऱ्यांकडे मी प्रार्थनेला जायचो त्याच विश्वासणाऱ्याकडे देव बाप्पाने मला प्रेषित 2:38 वचन सांगायला पाठवलं आणि ते मला म्हणले ब्रदर आम्हाला काय सांगत होते तुम्ही. प्रेषित 2:38 वचन कधी ऐकायचं नाही, कधी मानायचं नाही, कधी त्या वचनाप्रमाणे चालायचं नाही आणि आज आम्हाला हेच वचन सांगायला तुम्ही आलात. आता आम्ही काय करायचं सांगा. एखाद्या विश्वासणाऱ्याने मला जर असा प्रश्न केला त्यावेळेला मी त्या विश्वासणाऱ्याला काय बोलायला पाहिजे. समजा धरूया आता समजण्यासाठी तुमच्यासाठी. तुम्हीच समजा मला हा प्रश्न केला ब्रदर तुम्ही पूर्वी येत होते मत्ते 28-19 वचन की आम्हाला भरपूर सेवा दिली, भरपूर त्या वचनातून शिकवलं, पण आता तुम्ही आमच्याकडे आलात प्रेषित 2:38 वचन सांगायला, आम्ही काय करायचं.
त्यावेळेला मी काय उत्तर द्यायचं तुम्हाला? यांनो, जो आत्म्याच्या प्रेरणेने येतो ना, आत्मा सेवकाला कधीच निराश होऊ देत नाही. मी त्यांना उत्तर दिलं, म्हणलं त्या समयात जेव्हा येत होतो ना तुमच्याकड, अज्ञानपणात येत होतो म्हणलं, अज्ञानपणात, आज्ञानी होतो म्हणलं मी. आणि आता ताज उजारलं मी तर झोपले ना बा, झोपले का नाही? या बाळाला जर समज असती झोपला असतं का? अरे अरे, देवाचं वचन चाललंय, मला ऐकलं पाहिजे, देवाचे दास दुरून आलेत, आमच्यासाठी काय निरोप आहे? कळतंय या बाळाला काही? ही आहे मत्ते 28:19 सेवा. अज्ञानपणाची, सुज्ञानपणाची म्हणून 2 वचन ठेवली. आज विश्वासणारा सेवक समजूच नाही राहिला. ते म्हणते ते एक धरायचं एक सोडायचं. देवाला जरी एक धरायचं आणि एक सोडायचं करायचं असतं, मग देवाने ठेवलंच नसतं ना याच्यात. देव म्हणला असता माझे विश्वासणारे, माझे सेवक एकाला धरणारे एकाला सोडणारे, कशाला 2 ठेवू मी? पण मला खूप जण म्हणले, ब्रदर एकच बाप्तिस्मा घ्यायचं सांगितलंय, तुम्ही आम्हाला 2 बाप्तिस्मे घेण्याचं वचन सांगायला येतात, आणि देवाचा आत्मा मान्य नाही करत 2 बाप्तिस्मे घ्यायला. आम्ही कसं काय घ्यायचं? तुम्ही किती वचन शेअर करा, आम्ही नाही ऐकणार. त्यांना म्हणलं, जवळ आत्मा मला पाठवीन ना तुमच्याकड, आत्मा तुम्हाला निरोप देईल. न्याय मी नाही करणार, तुमचा न्याय प्रभू करणार आहे. प्रभूच्या दरबारात गेल्यावर प्रभू जर म्हणला, माझा सेवक आत्म्याच्या प्रेरणेने मी पाठवित होतो, माझा सेवक आत्म्याच्या प्रेरणेने संदेश सांगत होता, तू ऐकला का? इथं तर बुद्धी पळवाट काढती. अरे मी सेवकापेक्षा वरचढ व्हावं म्हणून आखलेने काही सेवकाला बोललं जातंय. देवासमोर बोलता येईल का आत्म्याला तसं? आत्मा काढीन का पळवाट? आत्मा त्या शरीराला दोष देणार आहे. ऐकत नव्हता, पवित्र आत्मा सांगत होता, पण हा बुद्धीनेच जास्त चालायचा, म्हणून याला आत्म्याची भाषा कळत नव्हती. तो नुसता म्हणायचा 2 वचन आहेत ना, मी एकच बाप्तिस्मा घेईन, एक सोडून देईन. आणि देवाने एक सोडून देण्यासाठी ठेवलंय का तो बाप्तिस्मा? स्वर्गदूतांचा बाप्तिस्मा करण्यासाठी दिलंय का प्रेषित 2:38 वचन? दिलंय का वाचनात की स्वर्गदूतांचा बाप्तिस्मा त्या वचनाने केला जाणार आहे? यांनो, आज त्या वचनाकड विश्वासणाऱ्याने येऊ नये. बाळकाने आपल्या बुद्धीची शर्तीचे प्रयत्न केले, आणि काही जणांना तर इतकं कठीण हृदयाचं करून ठेवलंय काही सेवकांनी, ते वचन जर ऐकलं किंवा त्या वचनाचं रेफरन्स जर उच्चारण झालं तर त्यांना इतका राग येतो की तो राग त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर जातो. आणि ते म्हणतात, मला खूप राग आलाय, मी आता कोणाचं ऐकणार नाही, मी कोणाची मान मर्यादा ठेवणार नाही, मला हे वचन चलत नाही. अरे हे वचन कुणाचं आहे? तुम्ही लिहिलंय का? कुणी लिहिलंय ते वचन? ज्याने लिहिलंय ना त्यांनी काहीतरी आशा धरून ते लिहिलंय, बायबल मध्ये ठेवलंय. ती आशा समजून घ्या या वचनाची, की देव बाप्पाने हे वचन का ठेवलं, आणि हा संदेश पेंटिकॉस्टच्या दिवशी का आला? येशूच्या सुवार्तेच्या काळात हा संदेश येशूने का नाही दिला? येशू ख्रिस्ताला या वचनाचा संदेश द्यायची मनाई होती का? होती का मनाई? की प्रेषित 2:38 वचन येशू ख्रिस्ताने सांगू नये दिले का असं? पण येशू ख्रिस्ताने मोठी आशा ठेवली होती. काय आशा ठेवली होती? मी माझं गौरव माझ्या हाताने निर्माण केलेल्या मनुष्याच्या मुखातून प्रगट करीन, आणि ते प्रगट करण्याचा समय पेंटिकॉस्टच्या दिवशी ठेवला प्रभूने. म्हणून शिष्यांना येशू ख्रिस्त म्हणला, येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या देणगीची वाट पहा. पण आज ख्रिस्तामध्ये चालणारे प्रियजन कसे चाललेत माहिती का? जरा बघू आता आजच्या समयामधले ख्रिस्तामध्ये चालणारे प्रियजन कसे चाललेत, आणि ते आम्हाला दिसत आहेत.
उघड्या नेत्राने आम्ही बघतो, काही ठिकाणी चर्चमध्ये पाहतो, ओपन मीटिंग मध्ये पाहतो, किंवा हे आपण जे राहतो एरिया, राशी एरियामध्ये आपण बघतो काही जणांना. बघूया जरा वचनातून. अनुवादाचं पुस्तक काढा. जुन्या करारात उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद, 5वं पुस्तक. इकडं नाही, तिकडं नाही, इकडं इकडं. हा, जा तिकडं. लागलं का? 22वा अध्याय काढा. काढलं? 5वं वचन वाचा. स्त्रीने पुरुषाचे कोणतेही वस्त्र घालू नये आणि पुरुषाने स्त्रीचे कोणतेही वस्त्र घालू नये, कारण तुझा देव परमेश्वर याला तसे करणाऱ्या प्रत्येकाचा वीट आहे. आहे का आज असं दिसतंय वातावरण? आज दिसतंय ना तुम्हाला? आज काय पुरुषाचा पेहराव स्त्री करते का नाही? आज सांगायची गरज आहे का पुढचं की काय पेहराव स्त्री करती, किंवा पुरुष स्त्रीचा कोणता पेहराव सध्याच्या काळात करतोय? सांगायची गरज आहे का? फोडू बदामासारखं? कळतंय ना तुम्हाला की काय आम्ही डोळ्यांनी पाहतो? वचन काय सांगतंय? स्त्रीने पुरुषाचा पेहराव लिहू नये, पुरुषाने स्त्रीचा पेहराव लिहू नये. स्पष्ट शब्द सांगितले देवाच्या आत्म्याने. आणि जर कुणी असं करील तर याचा परमेश्वराला वीट आहे. म्हणजे प्रभू परमेश्वर या गोष्टीविषयी नाराज होतो, खिन्न होतो, त्याच्या मनामध्ये राग निर्माण होतो. चाललंय ना आज चर्चमध्ये, ओपन मीटिंग मध्ये जा तुम्ही, बघा त्यावेळेला तुम्हाला सगळं काही चित्र दिसन. तुमच्या ध्यानामनात नसन ते चित्र तुम्हाला ओपन मीटिंग मध्ये दिसन. चाललंय वचनाप्रमाणे. काय वचन आलंय देव बाप्पाचं? चाललंय या वचनाप्रमाणे. आणखी एक वचन बोल. आता कराराच्या पात्रामध्ये या, नवीन करारामध्ये मला पुस्तकाचं नाव सांगा, मग मी सांगन कुठे काय. कोणतं पुस्तक आलंय? हा, जा पुढं थोडं. करंतीकर नाव येईल. आलं का? पहिलं करंतीकाराचं पत्रकार. पहिलंच आहे ना? 11वा अध्याय काढा. काढला? 14वं वचन वाचा. लांब केस राखणे ही पुरुषाला लाजिरवाणी गोष्ट आहे, असे निसर्ग देखील तुम्हाला सांगत नाही का? बघा, निसर्ग सांगतोय. मनुष्य नाही, प्रभूंनी निसर्गाला सांगायची आज्ञा दिली की लांब केस ठेवणं हे योग्य नाही. आज बघतात कोणाचे लांब केस नाही म्हणून. म्हणता येईल का तुम्हाला? अरे खरंच आम्ही लांब केस नाही पाहिले, कोणाचेच नाही पाहिले बरं का. जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांचे आम्ही लांब केस पाहिलेच नाही, एक जणाचेही पाहिले नाही. आज तर तुम्हाला लांब केसवाले कोणते प्रियजन दिसतील ते तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे. यांनो, देवाला जी गोष्ट पसंत नाही ना ती गोष्ट विश्वासणाऱ्याने करू नये. लांब केसाचा देव बाप्पाला राग आहे ना, तर पुरुषाने लांब केस ठेवू नये. पण आज गणित उलट व्हायला लागलंय. काय गणित उलट व्हायला लागलंय? आज स्त्रीचे केस बारीक व्हायला लागलेत आणि पुरुषाचे केस लांब व्हायला लागलेत. दिसतंय ना तुम्हाला? यांनो, खऱ्याला मरण नाही. म्हणून मी नेहमी माझ्या संदेशात सांगत असतो, मी खरं बोलणारा व्यक्ती आहे आणि बायबलच्या वाचनाला पुरावा देऊन सांगणार आहे. मी असं पोपटासारखं काही सांगत नाही. अरे वचनात दिलं नाही हेच बोलू राहिले. बायबलचं वचन सांगतं स्त्रीने स्त्रीच्या पेहराव्यामध्ये राहावं, पुरुषाने पुरुषाच्या पेहराव्यामध्ये राहावं. पण आजचे विश्वासणारे आहेत का त्या पेहराव्यामध्ये? काही तर देवाच्या सेवकांचे मी लांब लांब केस पाहिलेत प्रियांनो, सेवकांचे पाहिलेत. आणि एक दोन नाही पाहिले, बरेच सेवकांचे पाहिले मी.
आणि टॉप वचन सांगणारे पाहिले मी. म्हणलं यांना एवढं टॉप वचन देवबाप देतोय, पण या सेवकाला देवबापाने एवढं नाही सांगितलं का लांब केस राखणे हे ते लाजीरवाणी गोष्ट आहे. या सेवकाने एवढंच एक वचन बायबल मध्ये वाचलं नाही का? यांनो वचनाप्रमाणे आचरण करणारे व्हा, म्हणून आज वचन आलंय, तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारिले त्याप्रमाणे ख्रिस्तामध्ये चाला. किती जण चालतेत आज? दोनच वचन दाखवलेत पवित्र आत्म्याने. बायबल मध्ये दोनच वचन नाही, भरपूर वचन आहेत. देवबाप फक्त या 2 वचनाची आठवण करून देतोय. खोट न बोलण्यापासून देवबाप्पाची आज्ञा पालनाची प्रक्रिया सुरू होते. खोट न बोलण्यापासून. सांगा, देवबाप्पाने जर या प्रक्रियेपासून जर सांगायला लागलं त्या वचनातून, किती वेळाचा संदेश होईल माझा? किती वेळ बसावा लागेल तुम्हाला? कमीत कमी 4 तास बसावा लागेल. 4 तास ऐका. 4 तास ऐकायची कॅपॅसिटी. तू म्हणतो रे आज डोक्यावरून चाललंय पाळत साहेब, आज काय लय त्यांनी मानना लय भरपूर खाऊन आलेत, म्हणून मानना 4 तासामध्ये आम्हाला संदेशातून प्रकट करू राहिले. यांनो देवबाप्पाला कळतं माझ्या विश्वासणाऱ्याची ऐकायची कॅपॅसिटी किती आहे. आणि मी पवित्र आत्मेला रिक्वेस्ट केलेली आहे, पवित्र आत्मा माझी गाडी किती फास्ट चालली ना, ब्रेक लावतो. ब्रेक लावणं तुझ्या हातात आहे. मी किती फास्ट पळालो ना, ब्रेक लावणं तुझ्या हातात आहे. तू नाही बोलला मी काय बोलणार रे? मला काय पुढचं भाषण करता येणार रे? तुझं बोलणं बंद कर, सेवक आपोआप बंद होतोय. तर मग करायला लागल. तुझं बोलणं बंद झाल्याबरोबर. आणि खरंच होतं, पवित्र आत्म्याने बोलायचं थांबवलं ना, बघा सेवकाची करता मग सुरू होतं का नाही? अहो माझ्या जीवनात झालंय. मी कशाला दुसऱ्याकडे जाऊ? माझ्या जीवनात झालंय. ट्रिनिटी फेथ मध्ये असताना बरेच वेळ झालंय माझ्या बरोबरही. बघा देवबाप काय 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 खजिना उकरून काढतोय माझ्या मुखातून तुम्हाला कळवितोय. मी तर विसरून गेलो होतो, पण पवित्र आत्म्याला माहित आहे ट्रिनिटीची सेवा करत असताना याने काय केलेलं आहे. मी गेलो विसरून. पवित्र आत्मा कधी विसरत नाही. यांनो देवाच्या सेवकाने नेहमी देवाच्या आखणीत राहावं. आज सेवक आखणीमध्ये प्रथम असला पाहिजे. आणि लक्षात ठेवा, सेवक जे करेल ना तेच त्याच्या मंडळीतले विश्वासणारे करतील. म्हणून येशू पण म्हणला आपल्या सुवार्तेच्या काळामध्ये, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. जे येशूच्या माग चालणार आहेत त्यांनाच ऐकायला येते. जे येशूच्या माग चालत नाही ना त्यांना ऐकायला येत नाही. तुम्हाला येशूची वाणी ऐकायला भेटावी म्हणून हे वचन चाललंय. हे असंच नाही चाललं. आज ख्रिस्तामध्ये चालणारे प्रियजन कसे चाललेत आणि म्हणतात आम्ही स्वर्गात जाणार आहे. स्वर्गात जर गेले तिथं देवबाप्पाने हा जर प्रश्न उभा केला, आज जे वचन ठेवले, तू पृथ्वीवर लांब केस ठेवले होते का? तिथं म्हणून का आत्म्यांना ते ठेवले? इन का म्हणता आत्म्याला तिथं नव्हते ठेवले? किंवा स्त्रीला जर म्हटले तू पॅन्ट घातली का नाही भावी जीवनामध्ये, स्त्री म्हणून का नाही मी घातलीच नव्हती, एकदा पण घातली नाही, जीन पॅन्ट अजिबात घातलीच नाही मी, जीन हा शब्दच वापरला नाही, तर घालायचा प्रश्न माझ्यासाठी लांबचा आहे म्हणता येईल. ज्यांनी घातले नसतील त्यांना प्रभू कधीच हे विचारणार नाही, पण ज्यांनी हे घातले ना त्यांना मात्र विचारणा होईल. आणि ही विचारणा काही जणांना होऊ नये म्हणून आजचा हा संदेश फक्त तुमच्या घरासाठी आहे का किंवा माझ्यासाठी आहे का? काय चाललंय याच्यामध्ये? याच्यात काय चाललंय हे महाराष्ट्रभर जाणार आहे. तुम्ही नसले जीन पॅन्ट नसन घातली तुम्ही, आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या विश्वासणाऱ्याने जीन पॅन्ट घातली नाही का? म्हणता येईल कर तुम्हाला?
अख्ख्या महाराष्ट्रातल्या विश्वासणाऱ्यांनी कुणी जीनची पॅन्ट घातली नाही, किंवा म्हणता येईल का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकाही पुरुषाने लांब केस ठेवले नाही, येईल का म्हणता? म्हणून ही रेकॉर्डिंग चालली. ही शो म्हणून रेकॉर्डिंग नाही करत मी देवाला एकच करार केलाय, देव बाप्पा मला उंच करू नको, तू उंच हो, तुझे लोक तुझ्या वचनाप्रमाणे तयार करण्यासाठी माझा उपयोग कर, आणि मी जर गेलो नाही तर मला फाटका मार. यांनो, ज्याच्या मागच्या संदेशात मी सांगितलंय, पवित्र आत्मा पुन्हा आठवण करून देतोय मला, ज्याच्या जवळ वचन आहे तोच धनवान आहे, तोच श्रीमंत आहे. ज्याच्या जवळ वचन नाही, त्याच्या जवळ शारीरिक किती असलं ना, देव बाप्पांनी वचनासहित मागच्या संदेशात सांगितलं, तू उघडा वागडा आहेस, आंधळा आहेस, तुला दृष्टी असून दिसत नाही, अशा अनुषंगाचे वचन त्या ठिकाणी दाखवले. वचनाला फार मोठं महत्व आहे प्रियांनो, म्हणून मी संदेश तयार करत नाही. रस्त्याने येत असताना या पुलावरून खाली उतरलो, मला देव बाप्पा माझ्याजवळ काही नाही, मी चाललोय असाच मोकळा, तिथं बोल तू वचनातून, तुला जे पण सांगायचं ते सांग. असं न हो की मला वचनच येणार नाही, मी तर मग त्यांच्या समोर करन. तुला बोल काय बोलायचं ते, तुझ्याजवळ भरपूर आहे बोलायचं, तू एका वचनातून हजारो काय लाख वेळेस बोलायचं, तुझ्याजवळ सामर्थ्य आहे, पण तू बोल. माझं जाणं व्यर्थ करू नको. त्या विश्वासणाऱ्यांना वाटलं नाही पाहिजे अरे ब्रदर आले, पण ब्रदरांनी आम्हाला काहीच वचनातून शेअर नाही केलं. यांनो, आज्ञाधारकपणा ज्या दिवशी तुमच्यात येईल ना, तुमचे व्यसन चुटकीसारखे पळून जातील. तेच म्हणते ना, आता नाही थांबायचं आम्हाला, तुम्ही सोडायचा विचार करता तर आम्हीच जातो तुम्हाला सोडून. आता अहो, व्यसन पळून जातील तुमच्यापासून. तुम्ही आज प्रार्थना करत आहेत त्याच्यासाठी की देव बाप्पा हे आमचं काढ, तुम्ही आज्ञा पालन करा देव बाप्पाची. बघा व्यसन कसे पळ काढीत तुमच्यामधून. अहो, जेव्हा येशू शिष्यांना म्हणला येरुशलेम सोडून जाऊ नका, तेव्हा शिष्य म्हणू शकत होते ना येशू ख्रिस्ताला, 3.5 वर्ष येशू ख्रिस्ता आम्ही तुझ्या बरोबर राहिलो, तरी तू आम्हाला येरुशलेम मध्ये थांब म्हणतोस. आता कशासाठी येरुशलेमला थांबवितोस तू? तू तर चाललं स्वर्गामध्ये, आम्हाला इथं कशाला ठेवतो? आम्हाला जाऊ दे ना जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुझं नाव सांगायला. शिष्यांनी ऐकलं, शिष्यांनी आपलं तोंड उघडलं नाही की आम्ही नाही ऐकत तुझं, आता तू गेला ना आम्ही लगेच जाऊ इकडं तिकडं प्रचार करायला. थांबले ते येरुशलेम मध्ये, आणि देवाचं स्तवन आराधना ते रोज करायचे. आम्हाला माहित नाही की दिवसातून किती वेळेस स्तवन आराधना देव बाप्पाची करत होते, पण बायबलचं वचन सांगतं की 12 शिष्यांनी येरुशलेम मध्ये राहून एक काम केलं देव बाप्पाचं, आणि देव बाप्पाने त्या कामाला मान्यता दिली. देव बाप नाही म्हणला अरे मी 12 जणांना सांगितलं होतं, 120 जण कस काय झाले? 12 जणांचे 120 कस काय बनले? मी तर 12 जणच सांगितलं होतं. त्या 12 जणांनी 108 जणांना तयार केलं प्रभूची स्तुती आराधनेसाठी. येरुशलेम मध्ये तयार केले, येरुशलेमच्या बाहेर नाही गेले ते. हे आहे आज्ञापणाचं धारकपणाचं उदाहरण. देवबाप नव्हतं म्हणलं येरुशलेम मध्ये आणखी काही प्रियजनांना तयार करा, पण आत्म्याने त्याला जे सांगितलं ते शिष्यगणांनी येरुशलेम मध्ये केलं. 108 विश्वासणारे या 12 शिष्यांबरोबर माडीवर स्तुती आराधना करत होते. आम्हाला हे माहिती नाही की एका दिवशी हे आले का टप्प्याटप्प्याने आले, पण वचन सांगतं 120 जण पेंटिकॉस्टच्या दिवशी माडीवर प्रभूची स्तुती आराधना करत होती. मग हे 108 प्रियजन 12 शिष्यांनी कशा प्रकारे आणलंय त्याचा उल्लेख बायबलने केलेला नाही, पण हे मान्य करावं लागतं की शिष्यांनी 108 प्रियजनांना
पेंटिकॉस्टच्या दिवसाच्या अगोदर आपल्या बरोबर स्तुती आराधना करण्यासाठी तयार केलं. त्यांच्या शब्दात एवढा पॉवर होता, ऐकणारे लगे म्हणले आम्ही पण स्तुती आराधना करायला येऊ. आज पाळत जरी म्हणलं ना विश्वासणाऱ्याला, सिस्टर या ना या घरी प्रार्थनेला, सिस्टर हो म्हणतात पण येत नाही. आज्याला त्याला वाटतं आमच्या घरीच पाळक आला तरच आम्ही बसू प्रार्थनेला, आमच्या घरी नाही आलं ना आम्ही कशाला जायचं दुसऱ्याच्या घरी. शिष्य जेव्हा म्हणले ना आमच्या बरोबर स्तुती आराधना करायला या, ते नाही म्हणले आमच्या घरात चला, आमच्या घरात स्तुती आराधना होऊ द्या, तुम्ही जिथं करता तिथं आम्ही यायला तयार नाही, असे ते नाही म्हणले. ते लगेच गेले शिष्यांचं ऐकून. पण आजचे विश्वासणारे पाळक जर कुठं गेले, ब्रदर जर कुठं गेले प्रेयरला, सिस्टर जर कुठं प्रेयरला गेले, काही विश्वासणारे येत नाही, ऐकतात सर्व, अरे प्रार्थना चालली बर का, पण प्रार्थनेत येत नाही. नाही ना ते आमच्या घरी नाही आले, त्या घरी आले तर आम्ही कशाला जायचं तिथं. आज असा भेदभाव चाललाय. खऱ्याला मरण नाही प्रियांनो. जिथं पण प्रार्थनेचा आवाज चालेल ना तिथं जा, देवबाप तुम्हाला आशीर्वाद देईन. कारण तुमच्यासाठी ती सुवर्ण संधी देवबापांनी उपलब्ध केली की तुम्ही देवाचं वचन ऐकावं. पण आज विषय वेगळा झालाय. आमच्या घरी नाही ना आले, आमच्या घरी नाही म्हणून आम्ही नाही जाणार त्या घरी. काही ठिकाणी मी असे सेवेमध्ये पाहिले प्रियांनो, हे बायबल माझ्या जवळ आहे, मी खोटं नाही बोलत. माझ्या सेवेमध्ये मी अनुभवलंय. मी इतरांच्या सेवेचं नाही सांगू राहिलो, माझ्या सेवेचं सांगतो. शेजारच्या घरात मी प्रार्थना घेतोय पण शेजारचे आले नाही. शेजारी नाही ना, त्यांच्या घरी आले, नाही जायचं आपण. पण माझा आवाज त्यांनी ऐकला पण घरात आले नाही. आज असं मनुष्याच्या मनामध्ये कल्पना आल्या, हे ख्रिस्तामध्ये योग्य चालणं होईल का? जे वचन आलंय तुम्ही ख्रिस्ताला जसे स्वीकारले तसे चाला. जर सेवक शेजारच्या घरी आले, तुम्ही जर नाही त्या ठिकाणी प्रार्थनेला आले, देवाच्या वचनाप्रमाणे चालणं आहे का तुमचं? कधी देवाच्या वचनाप्रमाणे चालणं होणार आहे विश्वासणाऱ्यांचं प्रियांनो? आज ज्याला त्याला वाटतं आमच्या घरी सेवकांनी यावं तरच आम्ही प्रार्थनेला बसू, अन्य ठिकाणी सेवक आला आम्ही नाही जाणार. भेदभावाची सेवा सुरू झाली. कोणती सेवा म्हणता येईल याला? भेदभावाची. त्यांच्याकडे आले, आमच्याकडे नाही, नाही जायचं तिकडे. ते प्रभूत आहेत, आम्ही प्रभूत आहेत, आम्ही फक्त त्या प्रार्थनेमध्ये सम्मिलित नाही. प्रभूपासून आम्ही दूर केलोत का? असा विश्वासणाऱ्याच्या मनामध्ये भ्रम येतोय. पण विश्वासणारा हे समजून घ्यायला तयार नाही, माझ्यासाठी सुवर्ण संधी, आशीर्वाद प्राप्त करण्याची वेळ देवबाप्पांनी आणली. चला मी जाते त्या ठिकाणी किंवा जातो मी त्या ठिकाणी आणि देवबाप्पाचा काय निरोप आहे दासाच्या मुखातून ऐकतो. ही इच्छा आज काही जणांच्या हृदयातच राहिली नाही. आणि मग एकाने असं वागायला सुरुवात केली, दुसरं म्हणलं तो जर करतोय मला करायला काय हरकत आहे, मग तिसऱ्याला अरे 2 जण करते मला काय हरकत आहे. मग हे असं वाढत वाढत आज या स्थितीपर्यंत आले. सांगा प्रियांनो, देवाचे लेकरं देवाच्या वचनापासून जर दूर राहत असतील, देवाच्या आत्म्याला कसं वाटत असेल त्या लेकराविषयी? जे लेकरू देवाचं वचन ऐकायला जात नाही. म्हणून देवबाप म्हणला, कृपेच्या काळात तुमचा समय चाललाय, न्यायाच्या समयात माझा समय सुरू होणार आहे, तेव्हा मी हिशोब विचारणार आहे. आणि ज्यांच्याकडून हिशोब मागितलं जाईल ना, आणि त्यांनी जर योग्य उत्तर प्रभू समोर दिलं नाही, मग तर त्यांचं स्वर्गात राहणं तर मुश्किलच आहे. देवासमोर कुणीच हिंमत करणार नाही खोटं बोलण्याची. माझ्या माहितीप्रमाणे मला तर समजतंय, देवासमोर तर हिंमत नाही करणार तुम्ही. म्हणतील हो आम्ही असं वागत होतो, आणि मग देव ठरवेन. त्यावेळेला एका गोष्टीची आठवण देव बाप्पाला येणार आहे. कोणत्या गोष्टीची आठवण येणार आहे माहितीये? माहितीये का तुम्हाला कोणत्या गोष्टीची देव बाप्पाला आठवण येणार आहे त्यावेळेला?
जेव्हा विश्वासणारा देवासमोर देवाच्या इच्छेप्रमाणे दिसणार नाही, तेव्हा कोणत्या गोष्टीची आठवण देव बाप्पाला त्या विश्वासणाऱ्याची होणार आहे का माहिती? नाही माहिती. वारंवार ऐकलं तुम्ही पण या कानाने घेता तर या कानाने सोडून देण्याची तर नाही ना प्रक्रिया. असं करू नका. धोक्याची सिग्नल आहे तुमच्यासाठी म्हणती. या कानाने घ्यायचं आणि या कानाने सोडून द्यायचं. ब्रदर आले फ्रेश ऐकायचं, मागचं गेलं. असं मुळीच करू नका. तुम्हाला वचन दाखवतो. काढा इब्रिकाराचं पत्र. इकडं हा पुढे जा. मला पुस्तकाचं नाव सांगा फक्त. हा 13वा अध्याय काढा. काढलं? 16वं वचन वाचा. चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. देव बाप्पाला या गोष्टीची आठवण होईल त्या विश्वासणाऱ्याची. अरे पृथ्वीवर याने हे कार्य किती वेळेस केलंय, किती वेळेस यांनी मला संतुष्ट केलंय. याला मी भरपूर देत होतो, यांनी मला किती दिलं. आज सेवकाचं तोंड पाहून दान दिलं जातं. हा माझ्याजवळ अनुभव आहेत प्रियांनो. मी अनुभवाचा सेवक आहे. 1 रुपयापासून दान घेतलेला हा सेवक आहे. 1 रुपया. 1 रुपया. जेव्हा 8 आणि 4 आणे होते तो भाग वेगळा, ते नाही सांगत मी, पण 1 रुपयापासूनच सांगतो. 1 रुपयाचं दान स्वीकारलेला हा सेवक आहे. त्याच्यासाठी प्रार्थना केली. या दासानी म्हणलं नाही 1 रुपया भेटला याच्यावर कशी प्रार्थना करू, कारण ती देवाची अमानत आहे, ती सेवकाची अमानत नाही. विश्वासणाऱ्याने देवाला दिलंय, ते मला नाही दिलं. घेणारा मी आहे देवाने, पण हे ऍक्च्युअली दिलंय देवाला. मी 1 रुपयासाठी प्रार्थना केली. तो सेवक आहे मी. हे बायबल साक्षीला आहे. मी खोटं नाही बोलत. यांनो देवबाप नेहमी माझ्या मुखातून काही ना काही नवीन तुम्हाला ऐकवितो. जो विश्वासणारा प्रभू समोर दोषी आढळन त्या विश्वासणाऱ्याची या गोष्टीची देवबाप आठवण करील. याने पृथ्वीवर मला किती खुश केलं, कशा प्रकारे खुश केलं. 1 रुपयापासून खुश केलं का 100 रुपयापासून खुश केलं, याची देवबाप त्या समयात आठवण करीन. या समयात नाही. सेवक बोलत नाही. जो आत्मेनी सेवक येतो तो कधीच दानाविषयी काही बोलत नाही. तुम्ही जे दिलं ना गपचूप प्रार्थना करणार, ठेवणार आणि निघून जाणार. आणि तो सांगणार हे दान मी कशासाठी वापरणार. नेहमी सांगतो ना मी तुमच्या दानाविषयी. काय सांगतो बघूया, हे तरी तुमच्या लक्षात आहे का? अगदी करेक्ट ब्रदर बोलले. हे जे विधान ब्रदरांनी इथं बोलले ना, हेच विधान हार परिवारामध्ये मी बोलतो. असं नाही की हे विधान इथं बोलतो बाकीच्या परिवारात बोलत नाही. जे पण दान मला येतं त्या दानाचा मी गाडीला पेट्रोलच टाकतो आणि पुढच्या गावाला जातो. म्हणून माझी गाडी ना बहुतेक ही माझी हिरो होंडा गाडी विश्वासणाऱ्याच्या दानावरच महिनाभर चालते. बहुतेक इतके विश्वासणारे मला देतात दान, माझ्या गाडीला पेट्रोलची कमी नाही पडत. काल रात्रीला जायचं होतं मला, पण अचानक देवबाप म्हणला नको जाऊ. अरे नको जाऊ म्हणलं. मला आज देवबाप जवळ पाठवण्याची इच्छा धरतोय. आणि संध्याकाळी 6 वाजले. हे बायबल साक्षीद आहे, खोटं नाही बोलत. 6 वाजले. माझ्या बुद्धीमध्ये हालचाल सुरू झाली. आणि चला आज केडगावला शास्त्रीनगरला आपण जाऊ. जसं शास्त्रीनगरचं नाव काढलं लगेच पाऊस सुरू केला देवाने. काल 6 वाजता पाऊस स्टार्ट झाला. एक 15 मिनिट पाऊस झाला. पाऊस थांबला तरी माझी बुद्धी म्हणली अरे पाऊस थांबलाय, चल आता जायला काय हरकत आहे.
ते प्रियजन 7:30ला 8ला जरी गेलं तरी प्रार्थनेला बसतात. तू आत्ता भुरकुनी निघून जाशील. किती लांब आहे? शास्त्रीनगर केडगाव जवळ आहे. अचानक पवित्र आत्म्याने डोक्यात विचार टाकला, अरे पाऊस तर 15 मिनिटाचा झालाय, पण चिडचिड किती झाली, अंगावर किती खाकानं उडण, खाकानं घेऊन जातो का ते परिवारात. लगेच बुद्धीने विचार आला, लगेच म्हणलं नाही जायचं आज प्रार्थनेला. आज भरपूर पाऊस झालाय का नाही पाहता ना तुम्ही, आज किती पाऊस झालाय. आज देव बाप्पांनी मान्यता दिली, जा बाळा. व्यवस्थित आणलं घरापर्यंत. जिथं देवबाप पाठवित नाही ना, तिथं देवबाप बरोबर आपली विचार सेवकाच्या डोक्यात पाठवित. जिथं देवाला जायचं असेल तिथं अडखळ येत नाही. मी म्हणू शकत होतो ना, काल तो झिमझिम पाऊस झाला होता, आज तो तुफान पाऊस झालाय, किती चिडचिड असेल रस्त्यानी. आज तो विचारच डोक्यात नाही टाकला देवाच्या आत्म्याने. अशी उत्सुकता हृदयात आली, अरे कधी मी आपल्या बहिणीच्या भावाच्या घरात जाईन. देव बाप्पांनी पण मला आणलं त्या लग्नाने. कपड्यावर एक पण हे उडालं नाही, खाकाना अख्ख्या रोडने आलो मी. शितडे सातडे उडाले नाही, शर्टावर नाही ना पॅन्टीवर नाही. इतकं देवाने मला सुरक्षित आणलं. यांनो, देवाला कळतं आपल्या दासाला सुरक्षित कसं न्यायचं. त्याचं काम करणारे त्याला सेवक हवेत. बाकीचं काम सगळं पवित्र आत्मा करायला आजही समर्थ आहे. पण ते देवाच्या योजनेचं असलं पाहिजे. तुमच्या बुद्धीचं असलं ना, ते सफल होईल याची गॅरंटी नाही. पाऊल म्हणला मी बुद्धीचा संदेश देईन, आत्म्याचा देईन, पण पाऊलाने दरवेळेला बुद्धीचाच संदेश दिलाय असं बायबलचं वचन कुठंच सांगत नाही. एखादा संदेश दिला असेल बुद्धीचा पाऊलाने. मागील संदेशामध्ये मी बोललो आत्म्याच्या प्रेरणेने. प्रियांनो, आता दानाचा विषय निघलाय ना, या वचनावर येऊन थांबलोत ना आपण. प्रियांनो, तुम्ही जे पण दान देतात ना, लिहून ठेवले का ब्रदर तुम्ही? आज आम्ही एवढं दिलं तेवढं दिलं आहे का नोंद तुमच्याकडे? नाही. पण वर तुमच्या जीवनाच्या पुस्तकात नोंद यायची, अरे माझ्या विश्वासणाऱ्याने मला किती संतुष्ट केलं. म्हणून तुम्ही जेव्हा जेवढं संतुष्ट करता ना, तेवढाच संतुष्ट तुम्ही त्या दानाने प्रभूला करतोय. प्रभू, ही तुझी अमानत आहे, तुझ्यासाठीच मी खर्च करणार. ही हॉटेलमध्ये जाऊन मी साधा 5 रुपयाचा 7 रुपयाचा चहा पिणार नाही. आणि मी करत नाही असं, कारण देवाचा पैसा देवाच्या कार्यासाठीच खर्च व्हावा हे मला देवाने निक्षून सांगितलंय. प्रियांनो, देवबाप देतो तेव्हा पाठवतो सेवेला. काय जमत काय नाही. गेलो तिकडं, मग काय दान भेटलं ना, हॉटेलातही खाणं होईन, गाडीला पेट्रोलला होईल. तुम्ही खाऊ नका, तुम्हाला घरी जेवण नाही का? दासाने नेहमी आपल्या घरी खावं. किंवा विश्वासणाऱ्याने जर विश्वासाने सांगितलं तर विश्वासाने खावं. कारण 12 शिष्य जायचे तेव्हा प्रभू काय म्हणला होता? जाताना झोळी घेऊ नका, नांगरची घेऊ नका, काय नका घेऊ. ज्या घरात जाता त्या घरामध्ये राहा आणि ते प्रियजन जे काही देतील ते विचार न करता, संशय न धरता तुम्ही ते खात जा. हीच आज्ञा देऊन पाठवलं ना शिष्यांना प्रभूंनी, का दुसरी आज्ञा देऊन पाठवलं? म्हणून प्रियांनो, सेवकाची काळजी कशी घ्यायची प्रभूला कळतो. पण ज्याला देवाने दिलंय ना भरपूर, त्याला देवबाप वेगळ्या माध्यमांनी पण सांगतो, तुला दिलंय ना, कशाला अपेक्षा करतो, तुझ्या घरी खाय. पण त्याला नाही ना, त्याला प्रभू उपाशी ठेवीच नाही. शिष्यगण ज्या घरात जायचे तिथं जेवण करायचे. ही होती शिष्यांची सेवा. प्रियांनो, बायबलमध्ये दिलं नाही, पण शिष्य ज्या ठिकाणी जायचे तिथं जेवण करायचे आणि मग येऊन रात्रीचं त्यांचं काय ठिकाण असेल तिथं झोपत असतील. पण त्यांची सेवा इतकी प्रभावी सेवा असायची, इतके चिन्ह चमत्कार व्हायचे, इतके देवाच्या राज्यात लोक यायचे, तर लोकांनाच प्रश्न पडत असन, अरे हे देवाचे सेवक आमच्या घरी जेवतात का यांच्या घरी जेवतात? चढओढ चालत असन, आमच्या घरी चला, आमच्या घरी चला. कारण तिथं ऐकणारा एक नव्हतं. इथं मी एकटाच आलोय तुमच्या परिवारात, आहे ना? म्हणता येईल का? इथं भरपूर लोक आहेत. आज ही कंडिशन आली,
पण शिष्यांच्या काळात ही कंडिशन नव्हती. शिष्यांच्या काळात वेगळी कंडिशन होती. का वेगळी होती? कारण त्यांचं सर्व काही सामायिक होतं. कुणाच असं भेदभावाचं नव्हतं. सगळं व्यवहार सामायिक होता. हनन्यान सफेऱ्याने ही डिसिप्लिनिंग तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना जगातून जावं लागलं. दिलंय ना प्रेषितांची कृत्य 5व्या अध्यायामध्ये दिलंय का नाही? बघूया जरा. 5.5वा अध्याय शेवटचं वचन. आता हे इकडं 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 योहान काढलं होतं ना, योहान, हा त्याच्या पुढं प्रेषितांची कृत्य नावी आलं. कोणतं पुस्तक आहे? मला पुस्तक सांग. हा आता बघा ये आलं. 5वा अध्याय 5वा 1 पासून वाचा जरा. हा पहिल्या वचनापासून. अनन्य नावाचा कोणी एक इसम व त्याची बायको सफीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषिताच्या चरणापाशी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, अनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे, म्हणून सैतानाने तुझे मन का भिरवले आहे? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस. हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. नंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. मग असे झाले की सुमारे 3 तासांनी त्याची बायको आत आली. तेव्हा झालेल्या वर्तमान तिला समजले नव्हते. पेत्र तिला म्हणाला, मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली का? तिने उत्तर दिले, होय, एवढ्यालाच. पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही सगमत का केले? पहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले त्याचे पाय दाराशीच आहेत. ते तुलाही उचलून बाहेर नेतील. तेव्हा लागलेच तिने त्याच्या पायाजवळ पडून प्राण सोडला आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरले. यावरून सर्व मंडळीला व हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. बस किती वचन वाचले? 1 पासून 11. 1 ते 11 वचनामध्ये असं दिसत आहे की शिष्यांच्या समयामध्ये त्यांचा जो पण व्यवहार असायचा तो सामायिक व्यवहार असायचा. मग कुणाची जमीन विकणं असो, कुणाचं काही विकणं असो, त्याचा हिशोब शिष्यांना द्यावा लागायचा. परंतु हनन्य आणि सफेरा यांच्या मनामध्ये सैतानाने वाईट बी टाकलं. त्यांनी जमीन विकली आणि काही भाग बाजूला ठेवला आणि काहीच भाग शिष्यांसमोर नेला. पण शिष्यगण आत्म्याची सेवा करणारी होती. आत्म्याने लगेच शिष्यांना दाखवलं. यांनी विकलेल्या कमाईतून काही भाग वेगळा ठेवला. तरी पेत्राने विचारलं हनन्याला, एवढ्याला जमीन विकली का? हनन्या म्हणू शकत होता ना त्यावेळेला, नाही पेत्र भाऊ, एवढ्याला नाही विकली, थोडस मी बाजूला काढून ठेवलंय, थोडं तुझ्या समोर आणलंय, म्हणू शकत होता ना हनन्या. पण हनन्या असा म्हणला नाही. हनन्या म्हणला, हो एवढ्यालाच विकलं, सगळं आणून दिलं. एवढं वाक्य बोललं, लगेच नेला, लगेच प्राण सोडून दिला. बायकोकड आला, बायकोला पण विचारलं, एवढ्यालाच विकले का? ती म्हणली, हो एवढ्यालाच विकली आम्ही, काही बाजूला काढलं नाही. पेत्र म्हणला, तुझा नवऱ्याचे पाय दाराशीच आहे, तिथं तुला पण जायचंय. लगेच ती पण गेली. या दाखल्यावरून काय बोध आणि इशारा आजच्या विश्वासणाऱ्यांसाठी आहे? काय हा दाखला शिकवतो विश्वासणाऱ्यांना?
ख्रिस्ती म्हणवणाऱ्या विश्वासणाऱ्याने जीवनामध्ये कधीच खोटं बोलू नये. खोटं बोलणं त्याच्यासाठी अतिशय घातक आहे. त्या काळातलं जर वागणं येशू ख्रिस्ताने या काळात ठेवलं असतं, किती जण आज ख्रिस्तामध्ये दिसले असते, किती दिसले असते. आजचा विश्वासणारा म्हणू शकतो का मी जरासं पण खोटं बोलत नाही? येईल का म्हणता? अहो, विश्वासणाऱ्याचं सोडा, सेवकाला काय, सेवकांना म्हणायची हिंमत नाही आज की मी खोटं बोलत नाही म्हणून. विश्वासणाऱ्यांचा भाग तर लांबचा आहे. सेवकांना म्हणायची हिंमत नाही की माझ्या 24 तासाच्या वेळेमध्ये मी एवढं सुई टोका एवढं खोटं बोलत नाही. आपला बचाव करण्याकरता ना या बुद्धीचा असा वापर करतात ना, इतकं प्युअर खोटं बोलतात ना की ऐकणाऱ्यांना कळत देखील नाही की प्युअर खोटं बोलत आहे म्हणून. ऐकणाऱ्याला वाटतं खरोखर हे खरं बोलत आहे. इतका बुद्धीचा दुरुपयोग आज खोटं बोलण्यासाठी चाललेला आहे. पण शिष्यांच्या काळामध्ये हनन्या सफेरीने खोटं बोलले, त्यांना आपले प्राण गमवावे लागले. येशू ख्रिस्ताने ती प्रक्रिया जर आजच्या समयात ठेवली असती, किती विश्वासणारे आज प्रभूच्या नावामध्ये प्रभूला दिसले असते. बोटावर मोजण्यासारखे प्रभूला विश्वासणारे दिसले असते, बोटावर मोजण्यासारखे. पण येशूनी सगळ्यांचे पाप न आठवणाऱ्या समुद्रामध्ये टाकून देतो. काही विश्वासणारे, काही सेवक तर दिवसभरात केलेल्या पापाचा पश्चाताप देखील करत नाही. बिना पश्चातापाचे झोपून जातात. झोपेची प्रार्थना केली, झोपले. आपल्या पापाची कबुली सुद्धा प्रभूच्या चरणी काही विश्वासणारे आणि सेवक देत नाही. प्रियांनो, जर हे शब्द माझ्या मुखातून निघत आहेत तर पवित्र आत्म्याला हे दिसत आहे. मी शब्दशः जाऊन नाही पाहिलं कुणी कसं केलंय, कुणी कसं केलंय, पण पवित्र आत्मा जर हे उद्गार काढतोय ना तर हे पवित्र आत्म्याला माहित आहे. आता हे कुठं कुठं पवित्र आत्म्याने पाहिले, पवित्र आत्म्याला माहित आहे. मला थोडी माहित आहे, मी थोडी न गेलो त्या ठिकाणी बघायला. एका सेकंदाच्या डोळ्याच्या पापणी हालती ना आपली पापणी, एवढी डोळ्याची पापणी हालण्याच्या वेळेमध्ये पवित्र आत्मा पूर्ण पृथ्वीवरच्या विश्वासणाऱ्याकडे लक्ष देतो. इतकं लक्ष आहे प्रभूचं आपल्या विश्वासणाऱ्याकडे. म्हणून आज आम्ही सैतानापासून सुरक्षित आहे. न तर सिंहासारखी गर्जना करणारा दिलंय ना पहिले पेत्र 5:8 मध्ये, सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. सोडीन का कुणाला? एखाद्या भागात वाघ येऊ द्या बरं, एखाद्या एरियात वाघ येऊ द्या, कोणी डेअरिंग करतं का घराच्या बाहेर निघायची? होती हिंमत कोणाची? नाही, वाघ आला मी जातो त्याचा सामना करायला, भेटायला जातो वाघाला. मी तो आलाय ना आमच्या एरियात, मी त्याला भेटायला जातो, त्याचं स्वागत करायला. जो कोणी वाघाचं स्वागत करायला जाईल त्याला माहित आहे मग वाघ कसं स्वागत करणार आहे तुमचं. हिंमत होती का कोणाची? सैतान जर विश्वासणाऱ्या समोर सिंहासारख्या गर्जना करतोय, तो आम्हाला सोडीन का? मग सोडीन. पण प्रभू आम्हाला सुरक्षित ठेवतोय त्या गर्जनेपासून. तुझी गर्जना तिकडेच होऊ दे, माझ्या विश्वासणाऱ्यावर ती गर्जना मी चालू देणार नाही. म्हणून आम्ही आज सुरक्षित आहे. इतकं देवाने आम्हाला सुरक्षित ठेवलंय, आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालू शकत नाही. विचार करा प्रियांनो, आज देवाचा आत्मा इथं उतरून आलाय. तो आत्मा तुमच्या हृदयाशी, तुमच्या आत्म्याशी बोलत आहे. काय तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागत आहात का? तुमच्या इच्छा तर देवासमोर तुम्ही मांडल्यात, पण देवाला जे पाहिजे ते तुम्ही देतात का देवाला? आणि जर तुमचा आत्मा, तुमची बुद्धी जर तुम्हाला सांगत असेल, अरे इथं मी देवाच्या इच्छेच्या विरोधात चालतोय, सोडून द्या ते, देवाच्या इच्छेप्रमाणे वागा,
देव हर एक इच्छा तुमची पूर्ण करेल. जर देवाने असं नाही केलं ना, ही सेवा करणं सोडून देईन मी. देवाला म्हणणारे विश्वासणारा तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न नाही करून दाखवतोय, तरी तू त्याला आशीर्वाद देत नाही. मग माझी वचन सेवा करण्याचा अर्थ काय मला सांग. मी देवाला विचारू शकत नाही का? मी करून तर दाखवा. तुमच्या हृदयाच्या कान्याकोपऱ्यामध्ये असेल. कुठं तुम्ही ठेवलंय मला माहित नाही, पण मी कानाकोपराच म्हणतोय. देवबाप मला तीच शब्द बोलायला सांगतोय, मी बोलत आहे. तुमच्या हृदयाच्या कान्याकोपऱ्यामध्ये तुम्ही एक इच्छा इतक्या वर्षापासून प्रज्वलित ठेवलेली आहे आणि तुम्हाला विश्वास आहे की ती आमची इच्छा देव बाप पूर्ण करणार. आणि ती इच्छा काय इच्छा? आमच्या कांचनताईंना मुलगा व्हावा. राईट बोलतोय ना? खरं म्हणताल का तुम्ही? नाही आम्ही ही इच्छा नाही ठेवली ब्रदर, तुम्ही बोलत आहात. नाही आमच्या हृदयाच्या कोणत्याच कानाकोपऱ्यात आम्ही ही इच्छा ठेवलीच नाही. म्हणता येईल तुम्हाला? इथं पवित्र आत्मा आहे आणि हा दास आत्म्यातून बोलत आहे. नाही तर मी म्हणू शकत होतो प्रभू ते प्रभू मध्ये आहेत, मी प्रभू मध्ये, कशाला जाऊ त्यांच्याकडं. ते म्हणतील ब्रदर आम्ही प्रभूत आहे, तुम्ही प्रभूत आहे.